छान साडी आहे, मस्त आहे. आणि तुझी साडी सगळ्यात महत्वाची ग. छान आहे. अर्पिता मॅडम, हा मीच. नमस्कार, या ना आत या. विराज सरांनी साडी पाठवली तुमच्यासाठी. मॅडम, त्यांचा फोन आला होता आमच्या साहेबांना. तुम्ही या ना, बसा, मी पाणी आणते. नाही, थोडी घाई आहे, येतो मी. आपण खरेदीला जातो हे माहित होतं ना विराज सरांना? मग अशी वेगळीच एक साडी का पाठवली त्यांनी? हाय सर. हाय, तुमचीच वाट बघत होतो. आरामात आरामात आरामात. तुम्ही घेणार चहा? नाही नाही, नको नको. आता जस्ट घेऊन आलोय मी. फॉर्म्स सगळं करे. हे चांगलं काम केलंस. वा. हा तुझा मोबदला. अरे कप दे, कप. मी मोज तू ते कप दे. नाही नाही नाही, तुम्ही कुठे सर? एक मिनिट. एवढे सगळे माझे. हो हो. ये बात. असे कचकचित पैसे पाहिजेत. फायनली मला सक्सेसफुल होण्याची किल्ली मिळाली आहे. आता मला कोणीच थांबवू शकत नाही. काय? कुठे हरवलास? पैशांमध्ये. नाही नाही, काही नाही सर. मनापासून थँक्यू, खूप खूप थँक्यू. चला पुढचं काम सर सांगा. नाही म्हणजे आताचं टार्गेट आपलं पूर्ण झालंय. झालं? हो म्हणजे काय, नेक्स्ट टार्गेटच्या वेळेला मी तुला कॉल करीन, तू नको मला कॉल करूस. का सर असं का? नाही म्हणजे कसं आहे, पुढचं जे टार्गेट असेल ना ह्याच्यापेक्षा खूप असं मोठं असायला हवं ना. हा, तर आपण जास्त पैसे कमवू. राईट. मग आता त्याची स्ट्रॅटर्जी मला पूर्ण आखावी लागेल. करेक्ट. ओके, मी वाट बघतो सर. दुआ में याद रखना. एक मिनिट. आलो. किती आले रे? मी तुझी आठवण काढीन की नाही मला माहिती नाही, पण तू मात्र माझी आठवण नक्कीच काढशील. चला सर, येतो. हो हो. थँक्यू सो मच. विराज सरांचा व्हॉइस मेसेज आहे. हा ऐक ना मग. अर्पिता, तू तुझ्यासाठी निवडलेली साडी, तिचा फोटो वहिनीने मला पाठवला, पण मला ती नाही आवडली. आणि मला न आवडलेली साडी तू लग्नात नेसणार नाहीस याची मला खात्री आहे. म्हणूनच मी तुला माझ्या आवडीची साडी पाठवतोय. तुला लग्नात तीच साडी नेसायची. आता तू निवडलेली ही साडी एखाद्या गरीबाला दान करून टाक. अरे सोड, काय करतोय? अरे अरे लागेल ना तिला, पडेल ना ती. सोड सोड. अरे देवा, फिरलं. अरे डोकं फिरलं माझं. अरे डोकं तर फिरवायचंय. तुझ्यावर आता तुझा मुलगा पैशाचा पाऊस पाडणार आहे. मग आनंदाने डोकं नाही का फिरणार? पैशाचा पाऊस? वेट. काय बोलतोय हा वेडा? नीलू, तेरे लिए गिफ्ट.
गिफ्ट? साधं सुद्धा नाही हा, ब्रँडेड आहे. मम्मी 3,500ची. 3,500ची पर्स? चम्याने दिलं का तुला कधी असं? शोभत ग, माझा पोरगा शोभतो. तुझ्या माझ्या आवडी निवडी ना उंची आहेत. हा, मस्त आहे रे. मस्त आहे ना. आता हीच परत पैशानी भरून टाकणार आहे मी. तू फक्त बघत राहा ग मम्मी. खरंच? खरंच. आणखी काय काय आणले? रेणू, आय शॅडो पॅलेट हवी होती तुला. सम्याकडे मागितली होती ना, दिली का त्यांनी? ठीक आहे ना, आता तू आणलेस. ओ माय गॉड. आणि हे घे श्रेयासाठी टॉईज. कर. हे काय काय लॉटरी बिटरी लागली की काय तुला? ऐसे कुछ. ही थँक्यू तर म्हणणार नाही. आपण वेगळी डील करूयात. हे बघ, ब्रो सोबत भांडण झालं की तू माझी साईड घ्यायची. ए चल. कसली? पप्पा, पॉप्स, पॉपडी. स्माइल करा माझ्याकडे बघून कधीतरी. हे काय सडेल एक्सप्रेशन देऊन बसलेले असतात. पप्पा गिफ्ट आणलं ना तुमच्यासाठी. ब्रँडेड आहे वॉच. एकदा बघू. बाई, बाई शपथ. अरे त्यांना काय उपयोगाचं आहे? आई मला दाखवा ना. दान दान देऊन म्हणजे त्यांच्या चॉईसची साडी त्यांनी अर्पिताला पाठवणं हे मी समजू शकतो, पण अर्पिताच्या चॉईसची साडी दान करून टाक. नाही, मला नाही पटलं हे. दान कशाला नाही. काय चाललंय काय त्यांच्या मनात? एक्झॅक्टली. आणि असं करून त्यांनी दीच्या फिलिंग्सला डिसरेस्पेक्ट केलं. हा, नाही, बरोबर आहे. कसं आहे की जावई बापू प्रत्येकाच्या भावनेचा विचार करत होते. खरं म्हणजे या वेळेला अर्पिताच्या निवडीचा त्यांनी मान राखायला हवा होता. मला दादाचं म्हणणं पटतंय. गरीबाला दान करून टाक काय? ही काय पद्धत आहे? ओके, एक्सेप्टेड की त्यांना दीची चॉईस नाही आवडली, पण सांगण्याची काहीतरी पद्धत असते ना. निकी, यात काहीच वेगळं नाहीये. आपल्या होणाऱ्या बायकोने लग्नात आपल्याच आवडीची साडी नेसून बोहल्यावर चढावं असं प्रत्येक नवऱ्याला वाटणारच ना. तेवढंच नसेल पण नाही, म्हणजे आणखी काहीतरी नक्की कारण असणार ज्याच्यामुळे घेतलेली साडी दान म्हणून दे म्हणाले. म्हणजे मला नक्की कारण काही माहित नाही, पण जितकं मी विराज सरांना ओळखते ते विनाकारण असं वागणार नाहीत. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. हो ना अर्पिता, तुला असेलच की अंदाज. सुंदर, खूपच सुंदर. हॅलो विराज सर, तुमचा संशय खरा ठरला. अहो सर, आपली अर्पिता भोळी आहे, पण या समीरवर विश्वास ठेवण्यासारखं नाही. हो सर, आम्ही आता साडी खरेदी करायला आलोय दुकानात, तिथे आपण आलाय. आणि ते सोडाच, पण त्याने चूज केलेली साडी निवडली अर्पिताने लग्नासाठी. हो ना. हो सर. नाही, तुम्ही म्हणाला होतात ना की तिच्यावर लक्ष ठेव, आपल्याला तिला प्रोटेक्ट करायला हवं, म्हणून म्हटलं आधी तुम्हाला फोन करून कळवावं. ऍप्रिशिएट करा कधीतरी मला. बघा केवढं आणलंय. हा आणलंय. सम्यासाठी पण आणलंय. थांबा, अरे बघा आता फक्त सम्यासाठी पण गिफ्ट आणलंय. तुमच्या लाडक्या सम्यासाठी हे बघा गिफ्ट आणलंय.
मला सांगून काय होणार आहे मम्मी ब्रँडेड परफ्यूम आहे बाई खरंच की काय अरे मुलगा असावा तर असा बघितलंस का दिदे अगदी माझ्यावर गेलाय ग पोरग माझं ती महत्वाकांक्षा म्हणतात ना ती हीच मम्मी हे बघ कोणाचा विश्वास नसला ना तरी मला माहित होत रे तुझ्या हाताला यश नक्की लागणार आणि यश लागलंच येऊ दे रे येऊ दे असंच होऊ दे ये तो बस शुरुआत है नीलू ये तो बस शुरुआत है आगे आगे देखो एक एक पायऱ्या कशा चढत जातो हो असंच हो हे खरे आहेत ना खरे आहेत आणि आपले सुखायची सगळेच्या सगळे मला खरंच वाटत नाही फोन वाजतोय कुठे वाजतोय तिकडे हा हा बघ समीरचा फोन हा हा समीर बोल हा हे झालंय माझं इकडचं पनवेलचं काम निघतोय मी यायला थोडा उशीर होईल हा ये लवकर ये अरे समीर आज घरात आनंदी आनंद आहे सलील रगड पैसे घेऊन आलाय माहितीये काय अरे आहेस कुठे आणि नुसते पैसे नाही एक एक उंची गिफ्ट घेऊन आलाय सगळ्यांसाठी माझ्यासाठी पर्स आणली आहे दीदीसाठी ते मेकअपचं सामान तुझ्या वडिलांसाठी ते घड्याळ तुझ्यासाठी परफ्यूम अरे काय पैसे कमवलेत समीर सिद्ध केलं रे शेवटी माझ्या पोराने तू त्याला हिणवत होतास ना सारखा सारखा बोलून दाखवत होतास वाया गेलेला रिकाम टेकडा बघितलंस एवढे पैसे कमवलेत शेवटी त्याने झेंडा रोवलाच सलीला आहे का तिकडे हो आहे ए धर बोल हा हा ब्रो सली मी तुला याआधी विचारलं आणि आता परत विचारतो तू असं नेमकं काय काम करतोस ज्यामुळे तुला इतक्या झटपट पैसे मिळतात कल्याणी कारण काही असू दे पण रिॲक्ट होण्याची ही पद्धत नव्हे आणि एवढंच होतं तर बँगलोर वरून येऊन स्वतः घेऊन जायचं होतं ना शॉपिंगला हे काय रिमोट कंट्रोलने ऑपरेट करणं आणि दिला आवडलेली साडी दान करायच्या लायकीची ती दान करायची आणि त्यांच्या आवडीची निसायची दी तुला विचारलं तरी का त्यांनी तुला ही साडी आवडलीये का डिरेक्ट ऑर्डर सोडली हीच साडी निसायची हा एक प्रकारचा डॉमिनन्स झाला ना आणि आत्ताची सिच्युएशन आहे मग लग्नानंतर तर विराट सर काय वागतील निक्की निक्की खूप चुकीचा अर्थ काढतेस हा तू नाही विराज सर श्रीमंत आहेत त्यांना एका वेगळ्या सर्कलमध्ये वावरण्याची सवय आहे त्यांची चॉईस त्यांचं स्टेटस वेगळं आहे आणि अर्पिताने त्यांच्या स्टेटसला साजेशी साडी नेसायला नकोय का काय काय चुकीचं आहे यात अर्पिताने त्यांच्या आवडीचा मान ठेवायलाच हवा ना आणि तिची आवड तिचे इमोशन्स त्यांचं काय त्यांची काहीच व्हॅल्यू नाहीये का लग्न तिचं पण आहे ना वहिनी झालं घातलंच विरजाट तुला काही दुसऱ्यांचं कौतुक नाही का रे कशाला इतक्या चौकशा करतोयस आई कारण कुठल्याच कामाचे एवढ्या पटकन पैसे मिळत नाहीत आणि शॉर्टकटने आलेला पैसा हा चुकीच्या मार्गाने चाललेला असतो सलील परत कशात अडकू नये म्हणून फक्त विचारतोय मी अरे बाबा नाही अडकणार हुशार आहे तू त्यानं पुढे गेलेलं तुला बघवत नाहीये का आता एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम आहे तो ना आजपर्यंत मॅन ऑफ द हाऊस होता एकटाच पैसे कमवायचा ना तर मी कमवायला लागलोय त्यामुळे त्याला ना अशी ती जलन होतीये जलताय मेरे से कारण त्याचा इम्पॉर्टन्स कमी होणार आहे आता मी फुकट आहे मी रिकाम टेकडा आहे मी काय करूच शकत नाही पण मी आज त्याला रॉंग प्रूफ केलं ना त्रास होतोय त्याला टोचतोय त्याला जळतोय तो नाही ठीक आहे पण जावई बापूंनी जर अर्पिताला व्यक्तिशः फोन करून ह्या गोष्टी सांगितल्या असत्या ना तर फार बरं झालं असतं हे असं सांगणं की तुला आवडलेली साडी नेसू नकोस आणि मी पाठवलेली साडी नेस हे जरा योग्य नाही वाटलं कुठेतरी जिव्हाळा आणि समजूतदारपणा असा हरवल्यासारखा वाटतोय मला कल्याणी मुळात तू त्यांना का फोटो पाठवलेस काय गरज होती अरे का म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं मला फोटो पाठवायला
आणि एक नवरा म्हणून त्यांना कौतुक आहे अर्पिताबद्दल. आपली होणारी बायको साडीत कशी दिसते त्यांना जाणून घ्यावं असं वाटलं. अधिकार नाहीये का तो त्यांचा? आहे ना, अधिकार आहे, पण त्यांची सांगण्याची पद्धत चुकली आणि त्यांचं चुकलंय हे कोणीतरी त्यांना सांगायला हवं. सलील, मी तुला प्रोटेक्ट करायचा विचार करतोय आणि तू हा असा विचार करतोयस माझ्याबद्दल. समीर, विचार करायची गरज तुला आहे. त्याच्या आनंदात मिठाचा खडा फिरवतोस तू. नको नको ते प्रश्न विचारू. वैतागतो ना रे तो, सारखं सारखं आपलं तेच. आणि तू असं बोलतोय जसं काय तो आउटलाईनलाच गेलाय, वायाच गेलाय. माझं पोरग कर्तबगार आहे. प्रयत्न तो आधीपासूनच करत होता, त्याला फक्त यश मिळत नव्हतं, आता ते मिळालं. बस इतकं आहे, इतकं सोपं आहे. आणि तू उगाच फाटे फोडू नकोस, खरंच सांगते मी तुला. लवकरात लवकर घरी ये, हं? चल, मी काहीतरी गोडाधोडाचं करणार आहे. तू आई, मुली काय दिदे, काय करतेस गोडाचं? मी ते गिफ्ट परत घे. ए नाही, ठीक आहे मी करते. शेंगदाण्याचे लाडू करते. शी, मी ऑर्डर करतो बाहेर ना. हा ठीक आहे कर. करतो म्हणतोय ना, करू दे. हे काय मागवतोस? हे श्रीखंड मागव. काय हवंय तुम्हाला? श्रीखंड श्रीखंड पाहिजे ते मागूया. नाही, आणि मान्य आहे, त्यांचं स्टेटस, त्यांचं सर्कल, त्यांचा पैसा, त्यांचा चॉईस हे सगळं मान्य आहे. पण म्हणून मग त्यांनी आपल्याला विकत घेतलं का? अर्पिताला विकत घेतलं का त्यांनी? त्यांना जसा अधिकार आहे त्यांना एखादी गोष्ट नाही पटली तर सांगण्याचा, तसा आपल्यालाही आहेच ना. नचिकेत, आपली मुलीची बाजू आहे. असं काही नसतं, दोन्ही बाजू सेम असतात, असायला हव्या. आणि दीला न विचारता डिरेक्ट साडी रिजेक्ट करणं नॉट फेअर यार. निकी, दादा हे बघा, आता प्लीज एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून भांडण नको. आणि अहो चांगली आहे की साडी, हे काय. आणि खरंच ही साडी या साडीपेक्षा खरंच चांगली आहे. नेसेन मी ही साडी. दी, तुला आवडलेली साडी तू अजिबात दानबिन करणार नाहीयेस हा? ती तुझ्याकडे ठेवणार आहेस आणि तुला हवी तेव्हा नेसणार आहेस. तसे तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला एक मित्र म्हणून काही गिफ्ट देता येईल का नाही मला माहित नाही. खरं तर तुमच्या लग्नालाही येता येईल का नाही मला माहित नाही, पण निदान एक आवड तरी माझी गिफ्ट म्हणून ठेवा. छान दिसते साडी. मी बोललो ना शोभून दिसेल. सॉरी समीर, तुम्ही मित्र म्हणून देऊ केलेल्या आठवणीचा मी मान नाही राखू शकले. मला माफ करा. अर्पिता, बहिणी आवडू नकोस. हं? काय अर्पिता, कसं असतं ना, मांजर डोळे बंद करून दूध पितं तर त्याला वाटतं आपल्याला कोणीच बघत नाहीये, पण सगळ्यांचं लक्ष असतं. हा नाही नाही वहिनी, तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. अच्छा, नाही तुला माझ्याच तोंडून स्पष्ट ऐकायचं असेल ना तर सांगते, सगळंच सांगते.
आज साडीच्या दुकानात तुझं आणि समीरचं जे काही चाललं होतं ना ते वेळीच थांबवायचं हा. नाही, मला माहितीये तुमचं प्रकरण. प्रकरण शाणी अशी तर हे सगळं ताबडतोब थांबवशील. अर्पिता, अर्पिता अगं, मी हे तुला तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. हे बघ, विराज सर ना खूप चांगले आहेत म्हणून त्यांनी आतापर्यंत सगळं सहन केलं. पण ही अशी मैत्री विराज सर काय कुठलाही नवरा फार काळ सहन नाही करणार. एक मिनिट वहिनी, तू काही बोलतेस असं नाही वाटत तुला? नाही, आज जे काही दुकानात चाललं होतं ना ते सगळं नीट बघितलंय मी. अर्पिता, काहीही बोलू नकोस आता. अर्पिता, तू हे विसरतेस का ग? तुझं आधीच एक लग्न सुपारी फोडताना मोडलंय ते. थांबा, मला हे लग्न मान्य नाही. अरे दादा, लाज आणली या तुझ्या कार्टीने. तुमच्यावर उपकार करत होते पण मी वाचले. ही अर्पिता काय लग्न मोडणार आहे? हे लग्न मीच मोडते. असल्या चारित्र्याची मुलगी नकोच मला. आता परत झालेली बदनामी परवडणार नाहीये आपल्याला. अगं, तुझ्या या लग्नावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तू माझं ड्रीम पूर्ण केलंस. तुझ्यामुळे माझं कोचिंगला ऍडमिशन झालंय दी. मला सरकारी नोकरी लागली. हे कोणामुळे होते? विराज सरांमुळे. पण विराज साहेबांबद्दल म्हणशील ना तर खरंच तो खूप चांगला माणूस आहे. नात्यांची जाण आहे त्याला. हुशार आहे, संस्कारी आहे. घरातल्या सगळ्यांचा आनंद असाच टिकून राहावा असं जर वाटत असेल ना तुला, तर विराज सरांना लग्नासाठी होकार द्यावा लागेल तुला. आणि हे लग्न धोक्यात येईल असा कुठलाही मूर्खपणा करायचा नाही. हा, विराज सरांना त्रास होईल, त्यांना संशय येईल असं काही वागू नकोस अर्पिता. कळतंय का? मी जे काही सांगितले ते सगळं नीट लक्षात ठेवायचं. हा, नीट. काय चाललंय सगळं? समीरचं आणि माझं सहज स्वाभाविक बोलणं भेटणं इतकं का खुपतं सगळ्यांच्या डोळ्यात? नेमकं कुठे आणि काय चुकतं ना माझं मलाच कळत नाहीये.